आता बघूया टॉप 9 मोठ्या बातम्या। भारतीय वायुसेनेचं बेपत्ता सुखोई 30 हे फायटर जेट आसामच्या कोर्बी अँगलाँग या भागामध्ये क्रॅश। अपघातामध्ये मराठी पायलट फ्लाइट लेफ्टनंट पूर्वेश दुर्गेकर आणि स्क्वॉड्रन लीडर अनुज यांचा मृत्यू। काल भारतीय वायुसेनेचं हे फायटर जेट अचानक रडारवरून गायब झालं होतं। बिहारच्या पुढील मुख्यमंत्र्यांबद्दल अद्याप कोणताही निर्णय झाला नाही। पुढील महिन्यापूर्वी हा निर्णय होण्याची शक्यता कमीच। मुख्यमंत्र्यांचं पद 10 एप्रिल नंतरच रिक्त होईल, कारण राज्यसभा खासदारांचा कार्यकाळ हा 9 एप्रिलला संपतोय। मुख्यमंत्री नितीश कुमार यांची आमदारांसोबत बैठक। अनेक आमदारांचा नितीश कुमार यांच्या राज्यसभेवर जाण्याला विरोध, तर तिथून आपलं लक्ष असेल असं नितीश कुमारांनी आमदारांना समजावलंय। दरम्यान निशांत कुमार उद्याच जेडीयू पक्षामध्ये अधिकृत प्रवेश करण्याची शक्यता। शिंदे समितीकडून आतापर्यंत 12 लाखांहून अधिक प्रमाणपत्रांचं वाटप। मराठा आरक्षणाच्या आंदोलनातील 8 पैकी 7 गुन्हे मागे। शिंदे समितीला आढळलेल्या 48 लाख कुणबी नोंदी। दरम्यान मराठा उपसमितीच्या बैठकीतनं ही आकडेवारी समोर। ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते वसंत मोरेंविरोधात पुण्यामध्ये गुन्हा दाखल। पत्रकार परिषदेत तक्रारदाराला शिवीगाळ केल्याचाही आरोप। वसंत मोरे सध्या अडचणीत।